श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, बायको ही नवऱ्याची संगिनी असते. बायकोचे पुरुषाच्या आयुष्यात खूप मोठे महत्त्व आहे. संसाराचा गाडा हा नवऱ्यासोबत बायकोसुद्धा वाहत असते. असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे पत्नीचा तेवढाच हात असतो. जेव्हा पतीला काही समस्या येते तेव्हा पत्नी ढाल बनून आली तर कितीही मोठे संकट आले तरीही पती त्यातून बाहेर पडू शकतो. महिला ही घरची लक्ष्मी असते व समुद्रशास्त्रात महिलेबाबत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. भारतीय स्त्रियांना दागिन्यांचा खूप शौक असतो. त्यांना दागिने घालायला खूप आवडतात. मात्र हिंदू वास्तुशास्त्रानुसार जर समुद्रशास्त्राच्या अनुसार जर एखाद्या महिलेचा दागिना हरवला व तिच्यावरच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबावर दुर्भाग्य ओढू शकते. एखाद्या स्त्रीचा जेव्हा कानातला दागिना हरवतो तेव्हा तिला नक्कीच काही ना काही वाईट बातमी मिळणार असते. म्हणजेच तिच्या आयुष्यात वाईट बातमी मिळण्याची शक्यता असते. जेव्हा एखाद्या महिलेचा गळ्यातला दागिना हरवतो तेव्हा तिच्यावरचा घराच्या वैभवात कमी येणार असे लिखित असते. त्याचबरोबर नाक्यातील दागिना जर हरवला तर भविष्यात बदनामीला सामोरे जावे लागते. तसंच एखादा अपमान देखील सहन करावा लागतो. कधी कधी विनाकारण कोणाचेही बोलणे ऐकून घ्यावे लागते. डोक्यात घातले जाणारे दागिने जर हरवले तर तुम्हाला भविष्यात पुढे अनेक संकटांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या डाव्या पायातील पैंजण जर हरवले तर भविष्यात तुमच्या नशिबात अपघात लिहिलेला आहे अथवा मोठे संकट तुमच्यावर येऊ शकते. उजव्या पायातील पैंजण हरवल्याने बदनामी होऊ शकते किंवा एखादा मोठा अपमान होऊ शकतो. मोठा डाग आपल्या नावापुढे लागू शकतो. सोने हरवणे ही आपल्या आयुष्यात अशुभ घटना समजली जाते. जेव्हा सोने हरवते तेव्हा शनीचा वाईट प्रभाव आपल्यावर पडत असतो. शिवाय पडलेले सोने उचलणे सुद्धा महापाप मानले जाते. जर तुम्हाला कुठे सोने पडलेले सापडले तर तुम्ही त्यातील काही भाग हा गरिबांना दान करायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.